रात्री झोपण्या अगोदरच विचार केला होता की सकाळी काही झालं तरी आज भाजीपाला आणायचं, कारण मागच्या 2 आठवड्यापासून मी भाजीपाला आणला नव्हता आणि माझी इतकी पंचायत झाली की काय सांगू. आठवड्यातून कधीतरी भाजीपाला संपू लागला, कधी टोमॅटो संपू लागले, कधी कोथिंबीर संपायची, धाबत पळत तिथे जाऊन आणा. सो मी यावेळेस विचार केला की आज जितका लागेल तितका भाजीपाला घेऊन यायचा. सो सकाळी जाऊन भाजीपाला घेऊन आले. आल्यानंतर तो तसाच ठेवला आणि थोडंसं घराची साफसफाई केली आणि छानपैकी रेडी होऊन स्वयंपाकाला लागले. ॲक्च्युली मावशी आल्या होत्या, बट सकाळी भाजीपाला नसल्यामुळे मी त्यांना सांगितलं की फक्त मसाल्याची तयारी करून जा, बाकीची भाजी वगैरे मी टाकून घेते. सो आल्यानंतर भाजीपाला तसाच साईडला ठेवून दिला, स्वयंपाक केला, जेवण वगैरे केलं. अंघोळ पाणी झाल्यानंतर थोडासा रिलॅक्स झाले आणि सायंकाळच्या वेळेला लागले भाजीपाला निवडण्यासाठी. सो बघू शकता इथे दोन्ही माझ्या बॅग ज्या आहेत ते तुटलेल्या आहेत, कारण इतका आणलाच होता मी भाजीपाला आणि जाते वेळेस मी 2च बॅग घेऊन गेले आणि गाडीवरही 2च मावतात. सो त्या दोन्ही तुटल्या. सो काय भाजीपाल्याच्या जिथं जिथं भाजीपाला होता तिथून नवीन 2 बॅग्स घेतल्या, 10-20 रुपयालाच भेटल्या त्या मला आणि तिथून छानपैकी भाजीपाला आणलेला आहे. बघू शकता आता मला लिटरली 2 आठवडे कुठे जायची गरज भासणार नाही, इतका भाजीपाला मी रिस्टॉक केलेला आहे. आल्यानंतर मस्तपैकी त्याला लावून घेतलेला आहे फ्रीजमध्ये. जितक्या हौसेने मी भाजीपाला आणते तितक्या हौसेने मी भाजीपाला लावत नाही, कारण भरपूर वेळ जातो. एनिवे चला, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.